आपलं ते वय असतं, आता तू 19-20 इयर्सचा होतास तेव्हा, तर फेलियर किंवा रिजेक्शन आपल्याला नाही पचवलं जात. आपल्याला असं होतं की अच्छा नाही, सोडून द्यायचं. तसं कधी मनात आलं तुझ्या की येतात नाही होत आहे, किंवा ऑडिशनमध्ये कधी रिजेक्शन आलंय, तू फेस केलंयस त्या दरम्यान? हो, डेफिनेटली. म्हणजे एस्पेशली ते आरामनगर वर्सोवा साईडला खूप रुथलेस आहे. हां, फेक ऑडिशन्स. नाही, फेक ऑडिशन्स नाही, जेन्युइन ऑडिशन्स सुद्धा खूप रुथलेस आहेत तिथल्या. म्हणजे आता माहीत नाही मला, कारण मी इतक्यात काही असं तिथे जाणं झालं नाही आहे. पण तिथे आपण पुण्यापासनं वगैरे स्ट्रगल करून मी सकाळी उठायचं, शिवनेरीत बसा, या फ्रेशन अप व्हा, चेंज करा, कुठेतरी कोणाच्या तरी घरी जाऊन मग लोकल कॅब, टॅक्सी, रिक्षामध्ये बसा, तिथे जा, पोचा, स्वतःचा घाम कंट्रोल करत. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ऑडिशन द्यायला चान्स मिळेल की नाही इथपासून तयारी असते. कधी कधी त्यांचं जे कास्टिंगमधले जे लोक असतात ते बाहेर येऊन, तू अनफिट, घरी जा, तू नको, तू नको, हा तू थांब, तू दे, तू थांब, ऑडिशन दे, असं पण होतं. त्यामुळे मग आपल्याला असं होतं, अरे मला चान्स पण नाही मिळाला ऑडिशन द्यायचा, मला नुसतं बघूनच खाली देख के रिजेक्ट हो गया. असं पण झालंय, ऐसा भी हुआ है. पण ठीक आहे, म्हणजे ते माहिती होतं मला की हे असं असणार आहे. पण इथे येण्याआधी आपल्याला माहिती नसतं ना की इतकं पण म्हणजे रूडली बोललं जातं. प्रिपेअर्ड होतास तू या सगळ्यासाठी? नाही, एवढं माहित नव्हतं रूडली रूडली म्हणजे म्हणण्यापेक्षा ते आपल्याला आता असं रूडली वाटतं. पण इफ यू सी फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह, की जर का मला एका कॅरेक्टरला लॉक करायचं आहे आणि माझ्या समोर जर का 200 माणसं उभी आहेत ना, करेक्ट, तर मी फिल्टर आउट करणारच ना. ते माझं काम आहे फिल्टर आउट करणं. मी त्याच्या जागी आत्ता असतो, समजा मी आत्ता कुठलं तरी स्वतः प्रोड्यूस करायला घेतलं तर मी तेच करेन जे तो करत होता. येस, डेफिनेटली. आणि तेव्हा आपल्याला वाटू शकतं की काय आहे, कारण का आपण ते कधी फेस केलं नसतं. एक तर ते वय पण असं असतं की नाही, रिजेक्शन म्हटलं किंवा आपल्याला सहन रिबेल असतो पूर्ण, आपण त्या झोनमध्ये असतो. बट त्यातून मग परत स्वतःला मोटिवेट करून नाही, नेक्स्ट टाइम परत ऑडिशन द्यायचं, ते मोटिवेशन कसं मिळायचं, किंवा स्वतःला एक काय म्हणतात ना की एक सेल्फ टॉक पण असतो त्यावेळेला. व्हॉट वॉज दॅट मोमेंट की सेल्फ टॉक काय करायचं त्यावेळी? माझा स्ट्रगल ॲक्च्युली 2 शोजच्या नंतर झाला सुरू. म्हणजे जनरली लोक आधी स्ट्रगल करतात, मग त्यांना शो मिळतो. मला शो मिळाला, मग माझं स्ट्रगल सुरू झालं. सो माझं उलटं झालं, कारण पहिल्या शोला मी ऑडिशनसाठी गेलोच नव्हतो. त्यांनी बोलवलं मला, म्हणून मी गेलो. आणि एका ऑडिशन नंतर मी सिलेक्ट पण झालो, आणि तिथे ऑडिशन द्यायला पण मी एकटाच होतो. दुसऱ्यांदा ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या वेळेला पण त्यांनीच मला बोलवलं. सो दोन्ही शोज माझे दे वॉक्ड इन टू मी डिरेक्टली, माझ्या नशिबाने. त्यामुळे मला तेव्हा ऑडिशन्स द्यायची गरजच पडली नाही, लकीली. पण त्याच्यानंतर 2 शोज नंतर जेव्हा कोविड हिट झाला 2020 मध्ये, त्याच्यानंतर देअर वॉज अ स्लॅक टाइम, ज्याच्यामध्ये आय हॅड टू ॲक्च्युली स्ट्रगल, अँड दॅट वॉज इवन मोर डिफिकल्ट फॉर मी. बिकॉज जेव्हा आपण 0पासून स्टार्ट करतो तेव्हा माहिती असतं आपण 0पासून स्टार्ट करतोय. आपण 10-20 जातो, परत 0 येतो आणि परत 0 करतो ना, दॅट इज इवन मोर डिफिकल्ट. आपल्याला कधी कधी भरकटण्याची पण एक भीती असते की नाही, वाईट मार्गाला लागलो. तू हे सगळं एक्सपिरियन्स केलं सुरुवातीला येत आल्यावर? कारण का आपलं स्वतः ते स्ट्रॉंग हेडेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये. तू एक्सपिरियन्स केलंस सराउंडिंग मॅटर्स? डेफिनेटली इट डज, डेफिनेटली. बिकॉज असं नाही की माझ्या अराउंड म्हणजे बुरी संगत म्हणतात ना, तर मला कधी बुरी संगत मिळाली नाही, अशातला भाग नाही आहे खरं तर. देर वर सम ऑफ माय फ्रेंड्स की ज्यांच्याबरोबर जर का मी कंटिन्यू राहिलो असतो तर थिंग्स वुड हॅव गॉन साऊथ. पण आय डोंट नो वाय, आता अगेन देवाचीच कृपा असेल ती, पण सिच्युएशन्सच अशा होत गेल्या की जो बॅड इन्फ्लुएन्स होता, मी आपोआप सेपरेट झालो त्यातनं. आय हॅड टू डू नथिंग. मला स्वतःहून काही करावंच लागलं नाही. मी मुंबईला आलो तर मग सगळं पुण्यातला तो म्हणजे चांगले मित्र होते ते राहिले, जरी मी शिफ्ट झालो असलो तरी. जे चांगले नव्हते ते आपोआप गायब झाले.